विधान परिषदेत कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झालेत। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात आक्रमक। कोर्टाची ऑर्डर आल्यावर निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। विधान परिषदेत कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झालेले आहेत। कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जाते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याच मागणीचा आक्रमकपणे सभागृहात देखील पुनरुच्चार केला आहे। त्यामुळे या मुद्द्यावरून विधान परिषदेत देखील गदारोळ बघायला मिळाला। विषय आहे, राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना शोक प्रस्ताव आहे। नाही, मी शोक प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला। मला खुलासा मागतो मी सभागृहाकडून। विनंती जरी केली असली सभापती महोदय, माझा परंतु जास्त आग्रह नाही। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभापती महोदय, विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भामधला विषय आहे, तो खालच्या सभागृहात होईल ना आणि आपल्याला बोलायचं असल्यास उद्या बोलता येईल। सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल। माझं म्हणणं असं आहे की एक मंत्री, कृषी मंत्री, विरोधी पक्षनेते आपल्याला हा प्रस्ताव एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही। 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे, तर सरकारची याच्यात भूमिका काय आहे? सरकारची याच्यात भूमिका काय? जरा सभागृहाने सरकारने जर पाहिजे होता। आपण मी शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे, परंतु एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे। सभापती महोदय, विरोधी पक्षनेते, आपण जो प्रस्ताव मांडला आहे ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देत आहात, ते सन्माननीय सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहे। तो विषय